या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 42 आमदारांचं संख्याबळ होतं। उमेदवारांना विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता। महायुतीचं मत मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहज पूर्ण केला आणि महायुतीच्या मतांची फाटाफूट टाळली। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे आता विधान परिषदेत आमदार म्हणून बसलेत। या निमित्तानं शुक्रवारी सायंकाळी रेल्वे लाईन्स येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांचा संपर्क कार्यालयासमोर गर्जे आणि विटेकर यांच्या विधान परिषदेवर त्यांची निवड झाल्यानिमित्तानं फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटून कार्यकर्त्यांसह मोठा जल्लोष करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांसमवेत जाधव यांनी या निवडीबद्दल जल्लोष करत मिठाईचं वाटप केलं। त्यावेळी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष समन्वयक शशिकला कसपटे, जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड, सरचिटणीस संगीता गायकवाड, सहसचिव अंजली आठवले, शहर उपाध्यक्ष प्रमिला स्वामी, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, शहर राष्ट्रवादी सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल बशीर शेख, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष रियाज शेख, अल्पसंख्याक समन्वयक संजू मोरे, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, दशरथ शेंडगे, शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, शहर सचिव अमोल जगताप, शहर संघटक माणिक कांबळे, हुलगप्पा शासम, पौशन कुरेशी, माऊली जरग, ऋषी येवले, दिनेश आवटे, प्रकाश जाधव, जितेंद्र दारलू आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले। तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गर्जे आणि विटेकर यांची निवड झाल्यामध्ये कार्यकर्त्यात नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील अजित पवार गटाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। या विजयाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। आगामी काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे प्रगती पथकावर विकासाच्या दृष्टीने राहील अशी आशा देखील यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली आहे। या दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेत राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन्ही उमेदवार तसेच सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही जल्लोष केल्याचे यावेळी किसन जाधव हे म्हणाले। आदरणीय गर्जे साहेब व राजू विटेकर साहेब या दोघांचेही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष खासदार तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळीने विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिली होती आणि आज महायुतीच्या माध्यमातून गर्जे साहेबांना आणि विटेकर साहेबांचं विजयश्री महायुतीच्या माध्यमातून झालेले आहे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही शिलेदार हे पक्षासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते होते। आज दादांनी आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी जे पक्ष संघटनेमध्ये सातत्याने काम करतात, पक्ष संघटना आज तागायत चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून, गर्जे साहेबांच्या माध्यमातून असेल, विटेकर साहेबांच्या माध्यमातून असेल, राष्ट्रवादी पक्षाचं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पक्षाचं ज्यांनी केलेलं आहे त्या दोन्ही शिलेदारांना, गर्जे साहेबांना आणि विटेकर साहेबांना विधान परिषदेवर संधी दिलं आणि त्या संधीचं आज महायुतीच्या माध्यमातून त्यांचं विजयश्री झालंय आणि विजयश्री होत असताना महायुतीचे जे इतरही उमेदवार होते तेही विजयश्री झालेले आहेत आणि विशेषतः राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयश्री झाल्यामुळं आम्हा कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि निश्चितपणे पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आणि विधान परिषदेच्या दोन्ही आमदाराच्या माध्यमातून सोलापूरचे असतील, राज्याचे प्रश्न असतील ते सातत्यानं सोडवण्यास मदत। सत्तेच्या राजकारणामध्ये विजयश्री मिळवण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते ती प्रक्रिया आदरणीय अजितदादा आणि खासदार तटकरे साहेब यांनी केलेली आहे आणि त्या माध्यमातून आणि राज्याचे जे महायुतीचे जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांनी एकत्रितपणानं महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी जे काही करावं लागतं ते करून महायुतीच्या उमेदवारांना विजय प्राप्त करून गेलेला आहे। म्हणजे ते किंग दादा हे किंग मेकर आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा,
मटन कढी, खिमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.